नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल होळ महाराजा. तुमच्यासाठी मी आज सेकंड ब्लॉग घेऊन येतोय. तुमचे व्हिज्युअल्स बघून तुम्हाला कळालंच असेल की ही जयपूरची ट्रिप आहे. बरेच दिवस आम्ही प्लॅन करत होतो की कुठेतरी आउटिंग करूया आणि माझे सगळे ऑफिसचे फ्रेंड्स आहेत. सो सडनली आम्ही एक प्लॅन केला की लेट्स एक्सप्लोर द पिंक सिटी ऑफ इंडिया विच इज अ जयपूर. बिकॉज आय थिंक माझा एक कलिग आहे जो त्याचं नेटिव्ह आहे जयपूर. तर तो बोलला की आपण जयपूर एक्सप्लोर करू शकतो आणि इमिडिएटली आम्ही प्लॅन फिक्स केला की चलो यार चलते जयपूर जाते. तर आमची अराउंड 7:30 बोरिवलीवरून ट्रेन होती. सो त्या दिवशी मी लवकर ऑफिसला गेलो होतो सो दॅट लवकर अर्ली इव्हिनिंग रॅपअप करून आम्ही बोरिवलीला पोहोचलो. आणि त्यावेळी आम्ही फूड पण बाहेरूनच कॅरी केलं होतं बिकॉज पर्सनली मी ट्रेनमधलं फूड जास्त प्रिफर नाही करत. आम्ही बाहेरून चिकन बिर्याणी घेऊन गेलो होतो आणि आम्ही 6 जण फ्रेंड्स होतो. सो फायनली आमची जर्नी स्टार्ट झाली. होल नाईट आम्ही ब्लूटूथ स्पीकर, ओनो, फुल प्लॅनिंग वगैरे करत आणि फायनली मॉर्निंगला अराउंड 11 वाजता आम्ही सवाई माधवपूर म्हणून एक जयपूरच्या अगोदर एक स्टेशन आहे. तर तिथे आम्ही सकाळी ब्रेकफास्ट वगैरे नाश्ता वगैरे करण्यासाठी उतरलो. तर माझ्या बाकीच्या फ्रेंड्सने वगैरे पण तिथे स्नॅक्स वगैरे घेतले आणि मी आणि माझा दुसरा जो मित्र होता तो आम्ही प्लॅटफॉर्मच्या अपोजिट साईडला जस्ट स्टेशन बघण्यासाठी आलेलो. बिकॉज त्याला माहित होतं की इथे ट्रेन अराउंड 20 मिनिटं थांबते. बट अनफॉर्च्युनेटली त्या दिवशी असं झालं होतं की ट्रेन लेट असल्यामुळे 20 मिनिटं तर थांबली नाही आणि बिकॉज ऑफ दॅट रिझन आमचा मोठा गेम झाला तिथे. सो तुम्हाला दिसत असेल की समोर आमची ट्रेन आहे ना, आम्ही कम्प्लिटली या साईडला होतो आणि ज्यावेळी आम्ही या साईडला आलो त्यावेळी तिकडे ट्रेनचा हॉर्न झाला आणि ट्रेन निघाली. सो पूर्णपणे आम्ही हा स्लोप क्रॅक केला या साईडचा. देन हॉरिझॉन्टल ब्रिज, त्याच्यानंतर त्या साईडला अगेन झिगझॅग पाथ होता तर तो क्रॅक करून. पण तेवढ्या टाइम मध्ये ट्रेन थोडीशी पुढे पास ऑन झाली होती. ट्रेन स्लो रनिंग होती बट आमच्याकडे धावण्याचा स्पीड नव्हता तेवढा कारण आम्ही थकलेलो धावून. सो मी माझ्या मित्राला कॉल केला आणि त्याला सांगितलं की चेन पुल कर. बट त्यांच्यासाठी पण तो फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता सो कोणीच चेन पुल केली नाही बिकॉज फाईन लागणार होती. आणि फायनली आमची ट्रेन मिस झाली. माझ्या लाईफ मधला पहिला एक्सपिरियन्स होता अँड दुसरा ऑप्शन आमच्याकडे काहीच नव्हता बिकॉज 11 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत नेक्स्ट ट्रेन नव्हती जयपूरला जाण्यासाठी. आणि बाय रोड ज्यावेळी आम्ही इन्क्वायरी केली त्यावेळी अराउंड 4 ते 5 तास लागणार होते. तेच आम्हाला ट्रेनने जर गेलो असतो तर 2 तासामध्ये आमची जर्नी कम्प्लीट होणार होती. सो इन बिटवीन दॅट ड्युरेशन आम्ही डिसाईड केलं की लेट्स एक्सप्लोर द रणथंबोर फोर्ट. जर तुम्ही सवाई माधवपूरमध्ये उतरत असाल तर तिथे तुम्हाला 2 टुरिस्ट पॉइंट आहेत. एक आहे की रणथंबोर फोर्ट आणि सेकंड वन इज द जंगल सफारी. बट जंगल सफारी आम्ही नाही प्रिफर केला बिकॉज तुमच्याकडे 3 to 4 hours मिनिमम असले पाहिजे प्रॉपरली एक्सप्लोर करण्यासाठी. सो आम्ही केलं की रणथंबोर फोर्टला जाऊया बिकॉज तो अराउंड एक 2 ते 3 तासामध्ये एक्सप्लोर होण्यासारखा होता. सो आम्ही एक कॅब ठरवली. त्यांना आम्ही 800 रुपये दिले बिकॉज अराउंड सवाई माधवपूर टू रणथंबोर फोर्टचं डिस्टन्स अराउंड 30 to 40 मिनिट्स आहे वन वे. आणि आम्ही फायनली तिकडे निघालो. हा पूर्णपणे रोड मी कॅप्चर केलाय बिकॉज रोड फुल्ली दोन्ही साईडने फुल ग्रीनरी होती आणि त्याच्यामधनं तुमची कार पास होत होती कारण तो थोडासा फॉरेस्ट एरिया आहे. आणि ऍट द एंड ऑफ दॅट की तुमचा तो फोर्ट आहे आणि त्या फोर्टच्या बॉटम साईडला पूर्ण लेक व्ह्यू आहे. तर दिस इज द व्हिज्युअल ऑफ दॅट होल फोर्ट.
हा फोर्ट एक्सप्लोअर करून अराउंड आम्ही 2 वाजेपर्यंत बॅक टू द सवाई माधोपूर स्टेशनला पोहोचलो, कारण आम्हाला पुढची नेक्स्ट ट्रेन तिथे मिळणार होती. आणि त्याच्यानंतर आम्ही जयपूरला अराउंड 4 वाजेपर्यंत पोहोचलो. त्याच्यानंतर माझ्या फ्रेंडचं घर आहे तिथे आम्ही बाय ऑटो पोहोचलो. तोपर्यंत माझे सगळे जे फ्रेंड्स होते ते फ्रेश होऊन रेडी राहिले होते, बट आम्हीच दोघं असे होते जे लेट झाले होतो. आणि त्याच्यानंतर सगळ्यांना भूक लागली होती, कारण अराउंड 4 वाजले होते संध्याकाळचे. सो आम्ही आमच्या कारने डिरेक्टली जयपूरमधला जो फेमस कांजी आणि रावत कचोरी सेंटर, कारण जयपूरमधली खासियत इज नथिंग बट द पॅस कचोरी. सो आम्ही त्या फेमस रेस्टॉरंटमध्ये गेलो, कारण सगळ्यांना भूक लागली होती. आणि तुम्हाला दिसत असेल की कांजी आणि दिस इज वन द रावत कचोरी सेंटर. सो आम्ही इथे पॅस कचोरी, देन मावा कचोरी आणि मल्टिपल स्वीट डिशेस आहेत तिथे, तर ते सगळ्यांनी एक्सप्लोअर केले. तर इथे आम्ही सगळ्यांनी पोट भरून नाश्ता केला. तुम्ही पण जर जयपूरमध्ये जात असाल तर डेफिनेटली हा शॉपला व्हिजिट करा. त्याच्यानंतर आमचं नेक्स्ट टार्गेट होतं की इथे आम्ही एक कुल्हड चाय घेतली विथ केशर. द स्पेशालिटी होती की केशरचा तुकडा पण या चायमध्ये होता. आणि त्याच्यानंतर आमचं नेक्स्ट टार्गेट होतं की चौकीदानी. तुम्हाला माहितीच असेल की राजस्थानी कल्चर अराउंड इन मुंबई पण आहे. कुठे कुठे चौकीदानी सारखे सेम रिप्लिकेशन्स बनवलेले आहेत, जिथे त्यांचं पूर्णपणे कल्चर, त्यांचं डान्सिंग कल्चर असेल, म्युझिकल कल्चर असेल, फूड असेल, सगळं एक्सप्लोअर करायला दिलं जातं. आणि सेम पॉइंट जयपूरमध्ये पण आहे. हा थोडासा मोठा पॉइंट आहे. 800 रुपीज इज द तिकीट पर पर्सन. त्याच्यामध्ये फूड अँड एव्हरीथिंग इज देअर. तर हा जयपूरमधला चौकीदानी जो पॉइंट आहे ना, तो तुम्हाला जर एक्सप्लोअर करायचा असेल तर तुमच्याकडे कमीत कमी 3 to 4 hours प्रॉपर पाहिजे, कारण त्याच्या आतमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. त्यांचे छोटे छोटे लेक्स आहेत, छोटे त्यांचे टेम्पल्स आहेत, छोटे स्मॉल आर्ट्स आहेत. त्यांचं एक डान्सिंग कल्चर जे आहे ते शो केलं जातं. त्याच्यानंतर त्यांचं शॉपिंग सेंटर्स आहेत छोटे छोटे. त्याच्यानंतर त्यांचं जे पूर्ण हिस्टॉरिक व्ह्यू आहे की तिकडच्या झालेल्या लढाया वगैरे, तर त्यांच्या स्टॅच्यू मध्ये त्यांचं पूर्ण ते सेटअप्स केलेले आहेत. तर ते तुम्हाला जर एक्सप्लोअर करायचे असेल, फोटो सेशन करायचं असेल किंवा व्हिडिओज करायचे असतील किंवा त्यांचे जे डान्सिंग असेल त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला तेवढा वेळ पाहिजे. आणि त्याच्यानंतर द फायनल वन इज द की फूड. त्यांचं एक ऑथेंटिक पुरा एक एक्सपिरियन्स आहे तिथे की जे जयपूरचं कोर फूड आहे त्यांचं, तर ते तुम्हाला एक्सप्लोअर करायला मिळतं.
सो फायनली इथे आमचं रात्रीचं पूर्ण जेवण झालं आणि आमचं फर्स्ट डे इथे एंड झालं. त्याच्यानंतर अराउंड आम्ही 11-12 पर्यंत घरी पोहोचलो. आणि आमचा सेकंड डेचं आमचं टार्गेट होतं की 3 स्पॉट्स होते आम्ही कन्सिडर केले होते. त्याच्यामध्ये फर्स्ट वन इज आमेर फोर्ट किंवा अंबर फोर्ट, सेकंड होता त्याच्यामधला नाहरगड आणि थर्ड होता जलमहल. तर आमच्या सेकंड डेची जर्नी स्टार्ट झाली. आम्ही अराउंड 8:30 घरातून निघालो. सो फायनली आम्ही अंबर फोर्टला पोहोचलो. जयपूरमध्ये तुम्ही जर कधी जात असाल ना तर सगळ्यात मोठा अंबर फोर्ट आहे. आणि जर तुम्ही अंबर फोर्ट जर एक्सप्लोअर करत नसाल तर तुम्ही अर्धा जयपूर मिस केलेला आहे. तर फायनली आम्ही या फोर्टवरती पोहोचलो. त्याच्यानंतर आम्ही एक गाईड पण फायनलाइज केलं सो दॅट आम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळेल त्या फोर्टवरची. आणि तुम्हाला माहिती असेल की जोधा अकबर मूवी ज्यांनी बघितला असेल त्याची पूर्ण शूटिंग या फोर्ट वरती झाली आहे. आणि त्याच्यामध्ये जे जोधा कॅरेक्टर आहे ते जोधाचं घर म्हणजे हा अंबर फोर्ट आहे. तर या फोर्टच्या 2 साइड्स आहेत. एक म्हणजे जिथे पूर्ण राजघराणा राहत होता आणि त्याच्या समोर पूर्ण त्यांची जी सपोर्टिव्ह सेना होती त्यांच्यासाठी पूर्ण त्यांची राहण्याची सोय वगैरे केलेली होती. गहरे होते हैं ऐसा है. टूरिस्ट है ना हम लोग.
त्यानंतर दुपारचा टाइम झाला होता, तर अंबर फोर्टच्या इनसाइड एकमेव असे एक हॉटेल आहे 1135 AD म्हणून. ओके, थोडासा रॉयल एक्सपिरियन्स आहे, थोडासा एक्सपेन्सिव्ह पण आहे, बट फूड क्वालिटी इज गुड वन. सो आम्ही तिथे अराउंड थोडासा लेट झाला होता, अराउंड 3-4 वाजले होते. मग आम्ही तिथे लंच करण्यासाठी सगळे गेलो. जयपूरमधली खासियत म्हणजे लाल मांस, देन मक्याची रोटी, त्याच्यानंतर त्यांचं एक पकोडी की कढी असते. तर त्याच्या बऱ्यापैकी त्यांच्या काही फेमस गोष्टी होत्या, त्या आम्ही ऑर्डर केल्या तिथे आणि आम्ही पूर्ण लंच करून त्याच्यानंतर नेक्स्ट टार्गेट होतं की नाहरगड. आम्ही फायनली नाहरगडवरती त्याच्यानंतर पोहोचलो. नाहरगडमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला फेमस आहेत, कारण नाहरगड हा फेमस आहे सिटी लाईट्ससाठी. देन पूर्ण जयपूरचा टॉप व्ह्यू दिसतो तिथून. सो आम्ही सगळ्यांना नाहरगडवरती पोहोचलो. त्याच्यानंतर तिथे एक तुम्हाला ते स्टेप वेल पण आहे, त्याच्यानंतर शीश महल आहे. बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी आहेत आणि इथे तुम्हाला तिकीट्स घ्याव्या लागतात. आणि या फोर्टची खासियत म्हणजे सिटी लाईट्स, जो नाईट व्ह्यू जयपूरचा पूर्ण दिसतो. त्याच्यासाठी तुम्हाला इथे नाईट होईपर्यंत थांबावं लागतं, कारण तो तुम्हाला जर एक्सपिरियन्स एन्जॉय करायचा असेल तर. आणि सेकंड वन इज की सनसेट पॉइंट, की तुम्ही ज्यावेळी संध्याकाळी इथे पोहोचता तर पूर्ण सनसेट होत असतो आणि त्या जयपूर सिटीवरती तो एक रे लाईट्स येतात की येल्लो रेडिश पूर्ण लाईट येते. तर तो व्ह्यू इज तो एक्सपिरियन्स इज व्हेरी नाईस. आता नाहरगडचा टॉप व्ह्यू आहे. तर आम्ही फायनली तिथे संध्याकाळी पोहोचलो. बराच पार्ट एक्सप्लोअर केला आणि त्याच्यानंतर थोडंसं संध्याकाळ झाली होती. तुम्हाला दिसत असेल की पूर्ण लाईट्स ऑन झाले आहेत आणि ब्लूइश शेड पूर्णपणे दिसते. आणि इथे ऍक्च्युली तो पूर्णपणे जयपूर सिटी लाईट्स मध्ये कशी दिसते त्याचा एक अमेझिंग एक्सपिरियन्स तुम्हाला इथे मिळू शकतो. सो नाहरगड आम्ही एक्सप्लोअर केल्यानंतर पुढचा नेक्स्ट प्लॅन होता आमचा की जलमहल, जो एक्झॅक्टली पूर्ण लेक आहे आणि त्याच्या सेंटरमध्ये आहे. आणि नाईटचा व्ह्यू त्याचा अमेझिंग होता. बट अनफॉर्च्युनेटली पाऊस जास्त असल्यामुळे माझ्याकडे जास्त शूटिंग नाही करता आले. आणि तिथे पूर्ण त्या महलच्या साईडला, लेकच्या साईडला पूर्ण स्ट्रीट फूड आहे. तर आम्ही रात्री तिकडे पूर्ण व्हरायटी ऑफ स्ट्रीट फूड ट्राय केला आणि त्याच्यानंतर आम्ही अराउंड 11-12 वाजता घरी गेलो.
त्यानंतर आमचा डे 3 स्टार्ट झाला जयपूरमध्ये. सो डे 3चा आमचा पूर्ण प्लॅन होता की एक हॉन्टेड फोर्ट आहे, त्याला भानगड फोर्ट म्हणतात जयपूरमध्ये. आणि सेकंड हाफ मध्ये आमचं हवा महल, जंतर मंतर हे सगळे स्पॉट आम्हाला एक्सप्लोर करायचे होते. तर फर्स्ट हाफ इज थोडासा रोड ट्रिप होते, पूर्ण हायवे टू हायवे ट्रॅव्हल होतं आणि थोडंसं जयपूर सिटी पासून अराउंड 110 किलोमीटर वरती तो फोर्ट आहे. तर आम्ही मध्ये एक धाबा होता, तिकडे आम्ही मस्त पराठे वगैरे ॲज अ ब्रेकफास्ट मध्ये केले आणि त्याच्यानंतर आम्ही अगेन स्टार्ट झालो, कारण आम्हाला ते डिस्टन्स क्रॅक करायचं होतं आणि अराउंड आम्ही तिथे 10-10:30 पर्यंत त्या लोकेशनला पोहोचलो. पूर्ण रूट आणि हायवे असल्यामुळे एक ड्रायव्हिंगची पण मजा होती. पूर्ण सिनेक रूट होता, बोथ साइड ग्रीनरी, देन फुल्ली ब्ल्यू स्काय. तर आम्ही ज्यावेळी जयपूरमध्ये होतो त्यावेळी आमचा पूर्ण प्लॅन असा होता की सेल्फ ड्राईव्ह कार घ्यायची. तर बरेच सारे ऑप्शन्स तुमच्याजवळ अवेलेबल असतात जर तुम्हाला ड्रायव्हिंगची जर आवड असेल तर. तर माझा एक फ्रेंड आहे, त्याला ड्रायव्हिंगची आवड खूप आहे. सो आम्ही ठरवलेलं की आपण कार बाय करायची तिथे, रेंटल कार्स. तर आम्ही रेव म्हणून एक कंपनी आहे, तर त्यांच्याकडनं आम्ही 3 डेजसाठी एक रेंटल कार केली आणि त्याच्यामध्ये अराउंड त्यांचं 11-12,000 3 डेजचा रेंट होता. तर विच इज आमच्यासाठी फाईन होता, कारण तिकडचा सगळा पार्ट जर एक्सप्लोर करायचा असेल तर तुम्हाला तुमच्याकडे गाडी असेल तर तुम्ही मॉर्निंग पासून 9 पर्यंत कुठे फिरू शकता बिनधास्तपणे. आणि सेम कॉन्सेप्ट आम्ही पण रेफर केला होता की गाडी बुक करायची आणि पूर्णपणे फिरायचं. तर फायनली आम्ही ह्या फोर्ट वरती पोहोचलो. बरेच सारे हिस्टॉरिक पॉइंट्स आहेत इथे, ॲज अ हॉन्टेड फोर्ट बोलला जातो जयपूर मधला. आणि माहित नाही, बट आम्हाला तरी काही तसा एक्सपिरियन्स नाही आला. सो इथे पण तुम्हाला जर फिरायचं असेल तर तुम्हाला तिकीट्स काढावे लागतात आणि ती हिस्ट्री थोडीशी आम्हाला समजून घ्यायची होती, म्हणून आम्ही गाईड पण केला होता. आणि ह्या फोर्ट वरती कसं आहे की बरंच सारं स्ट्रक्चर स्टँड आहे, पण ह्याला असं वेल मेंटेन नाही केलं, कारण बऱ्याच साऱ्या गोष्टी ब्रेक झाल्या आहेत. पूर्णपणे वरती पूर्ण तो फोर्ट आहे, पण तो पण बऱ्यापैकी तुटून गेलाय. एक टेम्पल आहे जे परफेक्टली तसंच आहे आणि पूर्ण बॅक साईडला तुम्हाला जर बघाल तर पूर्ण डोंगर दिसतात आणि फुल ग्रीनरी आहे त्याच्यामध्ये. तर हा त्या फोर्टचा पूर्ण असा समोरचा स्ट्रीट व्ह्यू आहे. बोथ साइड त्यांचे जुन्या बाजारपेठा, शॉप्स वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत आणि ते स्ट्रक्चर तसंच आहे अजूनही. हा त्या फोर्ट वरती आम्ही टॉप व्ह्यू वरती पोहोचलो होतो. तर तुम्हाला माहित असेल की बरेच साऱ्या सगळ्या गोष्टी जुन्या जे फोर्ट होते ते एक थॉट प्रोसेस होते त्याच्या मागे की टॉप व्ह्यू वरती राजाचं पूर्ण तो महल असेल आणि त्याला टॉप वरून पूर्ण बॉटम साइड जेवढा पण व्ह्यू असेल त्यांचा जो एरिया असतो त्याच्यावरती मॉनिटर करण्यासाठी इझिली त्याला कळून येईल. तुम्हाला दिसत असेल की या टॉप व्ह्यू नंतर खाली पूर्ण लेयर्स बनवलेले आहेत आणि तिकडे ते वरून टॉप व्ह्यू वरनं दिसतं सगळं खाली की काय चालू असायचं काय नसायचं ते. आणि मी तुम्हाला बोललो ना की हे पूर्ण ब्रेक झालंय वरती, तर ते फक्त स्ट्रक्चर छोट्या छोट्या वॉल्स वगैरे तशाच आहेत, बट ते काही एवढं वेल मेंटेन नाहीये. हे मी तुम्हाला जे टेम्पल बोललो होतो ते टेम्पल आहे, ते अजूनही जसं तसं आहे.
त्यानंतर इथे राहून आम्हाला फिरता फिरता पूर्ण एक्सप्लोअर करता दुपार झाली होती. ऊन पण बऱ्यापैकी होतं. थोडं आम्ही शांत बसलो आणि त्याच्यानंतर बॅक टू अगेन द जयपूर, बिकॉज आम्हाला हवा महल वगैरे एक्सप्लोअर करायचा होता आणि त्याच्या अगोदर आम्हाला लंचचा प्लॅन होता. तर हवा महलच्या नियर बाय कबाब अँड करी म्हणून एक हॉटेल आहे, छान हॉटेल आहे. तिकडे आम्ही गेलो. पूर्णपणे नॉनव्हेज डिश ऑर्डर केल्या होत्या, बिकॉज आम्ही नॉनव्हेज डिशेस ऑर्डर वगैरे केल्या. तिकडे पोट भरून जेवलो आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आम्ही हवा महल मध्ये पोहोचलो. तर हा पूर्ण हवा महलचा एंट्री पॉइंट आहे आणि जो आपल्याला बऱ्याच मूवी मध्ये वगैरे दिसत असेल तो रोड फेसिंग पार्ट आहे. पूर्ण पिंक कलरचा जो स्ट्रक्चर दिसतोय ते पूर्ण रोड फेसिंग पार्ट आहे. तर हे इंटरनल व्ह्यू आहे. हा पूर्ण हवा महलच्या टॉप पॉइंटला गेलो होतो आम्ही आणि तिथून मी एक टॉप व्ह्यू कॅप्चर केला होता. तर इथून असं पूर्ण इनसाइड जो पूर्ण झोन आहे, पूर्ण जो टॉप व्ह्यू आहे, सिटीज, रोड वगैरे तुम्हाला वरून दिसतात. आणि त्याच संध्याकाळी जयपूरमध्ये थोडासा पाऊस पण पडला आणि तुम्हाला दिसत असेल की आम्ही फायनली तिथे संध्याकाळी निघालो आणि हा पूर्ण त्याचा रोड फेसिंग जो व्ह्यू आहे, जो बऱ्याच साऱ्या मूवी मध्ये मी सांगितलं तुम्हाला की इथे बऱ्याच साऱ्या शूटिंग्स होतात, तो हा रोड फेसिंग व्ह्यू आहे. ह्याच्यानंतर पण आम्ही बाकी सारे जे छोटे छोटे स्पॉट्स होते ते पण आम्ही एक्सप्लोर केले, बट माझ्याकडे त्याचे जास्त व्हिज्युअल्स नाही आहेत. त्यांना मी थोडीफार शॉपिंग पण केली स्ट्रीटवरती आणि त्याच्यानंतर आम्ही रात्री मग घरी गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही फायनली जिथे आम्ही राहिला होतो त्याच्या नियर बाय रजवाडी हंडी म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तर तिकडे आम्ही फायनली रात्री जेवण्यासाठी आलेलो. डे 4 आमचा जयपूरमध्येच वर्किंग फ्रॉम होम होता, त्याच्या घरी आम्ही फक्त थांबलेलो आणि संध्याकाळी आमची ट्रेन पण होती. बट अनफॉर्च्युनेटली MP मध्ये रतलाम म्हणून एक स्टेशन आहे, तिथे एक मालडब्बा पटरीवरती घसरला होता आणि पूर्ण सगळ्या ट्रेन तिथे ब्लॉक झाल्या होत्या. त्याच्यामुळे आमची ट्रेन कॅन्सल झाली. सो आमच्याकडे अल्टिमेटली ऑप्शन्स राहिला होता की ट्रॅव्हल बाय फ्लाईट. सो आम्ही नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग 5 o'clock ची तिकीट बुक केली होती आणि आम्ही फायनली तिकडे 5 वाजता पोहोचलो. आमचं मुंबईमध्ये लँडिंग होतं अराउंड 7:30 आणि एपिक एक्सपिरियन्स माझ्यासाठी होता की माझा फर्स्ट टाइम ट्रॅव्हल बाय फ्लाईट होता. सो खूप मजा आली आणि मस्त आमची पिकनिक पण छान झाली. बरेच सारे एक्सपिरियन्स होते, ट्रेन मिस करणं, ट्रॅव्हल बाय फ्लाईट, बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर बघू, लेट्स सी पुन्हा एकदा आमचा असाच प्लॅन बनेल. प्लॅन तर मोठ्या मोठ्या कमिटमेंट केल्या आहेत, बट आय डोंट नो कधी एक्झिक्यूट होतील माहित नाही. आणि हा मी पूर्ण फ्लाईटमध्ये ट्रॅव्हल करतानाचा एक्सपिरियन्स पण कॅप्चर केला होता, कारण मी कम्प्लिटली अराउंड 1.5 hourची जर्नी होती. बट मी काही झोपलो नव्हतो, बाकीचे माझे फ्रेंड सगळे झोपले होते.
आणि फायनली आम्ही अराउंड 7:30 मुंबईमध्ये लँड झालो. आणि फायनली सगळेजण अगेन बॅक टू होम जाणार होते काहीच वेळामध्ये. बट खूप छान एक्सपिरियन्स होता, खूप मजा आली. माझ्यासाठी तर बऱ्याच गोष्टी नवीन नवीन होत्या आणि एक फ्रेंड सर्कल बरोबर आमची एक सक्सेसफुल ट्रिप कंप्लीट झाली होती. आणि त्या ड्युरिंग जेव्हा आम्ही मागे येत होतो त्यावेळी आम्ही अगेन बरेच सारे प्लॅन केले की आपण इकडे जाऊ, आपण तिकडे जाऊ. अगेन 1-2 महिन्याच्या ब्रेक नंतर आपण पुन्हा करू. बट आय डोंट नो किती एक्झिक्यूट होते किती नाही होते. बट डेफिनेटली येस, थँक्स टू ऑल. पुन्हा भेटू. आणि हा आमचा तो मित्र होता जो जयपूरमध्ये राहणार आहे. पहली बार फ्लाइट करके कैसा रहा? लेकिन भागा तो पहली बार ही था तू. कैसा लगा, ऐसे ओवरऑल एक्सपीरियंस कैसा? वो तो है, अपने पैसा लगे मारो नाका में कूदने वाले थे. ठीक है. नहीं बट थैंक्स, तूने अच्छे से ऑर्गेनाइज कर लिया सारा कुछ. एंड अपने घर में जगह भी दी हम लोगों को. भाड़ा दे देंगे. हाँ, घर में जैसे चाहिए वैसे जगह दे दी. नहीं, घर में भी दिया, दिन में भी दिया. कहाँ दिया दिन में दिया? कल दिन निकाल दिया था.